दीदीच्या बर्थडेसाठी मी बनवला आहे हा 2 टायर केक आणि आता आम्ही सेलिब्रेशनला सुरुवात करतोय. तर आज आहे दीदीचा बर्थडे आणि आम्ही सगळ्यात पहिलं सेलिब्रेशन करायला चाललोय आता ब्रिजवरती रात्री 12 वाजता. सो तुम्ही पण बघा. आता आम्ही चाललेलो केक आणायला, पण समोर लागलंय रेल्वेचं फाटक, त्यासाठी आता आम्हाला थांबायचं आहे आणि समोर खूप जास्त गाड्या थांबल्यात. तुम्हाला मी दाखवते. इतकं सगळं लागलंय ट्रॅफिक, इथे गाड्या थांबल्यात. तर आता आम्ही एका ठिकाणी केक घ्यायला आलोय. रात्रीचे 12:15 वाजते तरी पण मुंबईची दुकानं चालू आहेत. चला केक घ्यायला. तर हा केक बुक केलाय आम्ही आता. तर आता भर रात्री आम्ही इथे डेकोरेशन करतोय. आता आम्ही फायनली ब्रिजवरती आलोय आणि हा ॲक्च्युली ब्रिज म्हणजे हायवे आहे, डोंबिवली मानकुली हायवे. तर तो आमच्या घरापासून खूप जवळच आहे. सो आता आम्ही सेलिब्रेशनला स्टार्ट करतोय. कर जरा. खरंच क्यूट केलंय. सुमडी की बघ. आपल्याला नव्हतं. तुटला प्लॅन फ्लॉप. मोये मोये. तर आता बरोबर 12:45 वाजले आम्हाला सगळं सेलिब्रेशन संपवायला. तर झालाय फायनली बर्थडे सेलिब्रेट करून. फर्स्ट दुसरा आहे तो सुद्धा संध्याकाळी बनवून असं सेलिब्रेट करणार आहे बर्थडे आम्ही. तर आता आम्ही इकडनं निघतोय. तर आता आम्हाला घरी जाऊपर्यंत 1 वाजणार आहे आणि आम्ही सरळ जाऊन झोपणार आहे. सकाळी आम्हाला उठून जायचंय मंदिरामध्ये पाया पडायला. तर आता आम्ही चाललोय मंदिरात पाया पडायला आणि पुढे दीदी आणि जीजू आहेत गाडीवरती. सो आम्ही आता चाललोय. आणि आज सकाळी पप्पा पण आले बर्थडे सेलिब्रेशनसाठी. सो मी पप्पांसोबत बसली आहे. थोडंसं पुढे गेल्यावरती आम्ही काय बघतोय की चक्क फाटक क्रॉस करून माणसांनी गाड्या घातल्या, त्याच्यामुळे ट्रेनच तिकडे थांबली आहे मागच्या सिग्नलला. आणि हे माझे पप्पा आहेत जे मला सांगतायत की गाड्यांच्या जवळ जाऊ नको. जेवायला बसलोय आणि आम्ही आणले बिर्याणी पार्सल. बघा तर रात्रभर मी केक सेट करायला ठेवलेले. तर आता आपल्याला त्याला फ्रोस्टिंग करायचंय. तर आपण केक काढूया. तर हा खालचा लेयर आहे आणि हा वरचा. हा मी ताटावर केलाय कारण मी ह्याला लिफ्ट करून ह्याच्यावरती ठेवलेला. तर ह्यावेळी दीदीच्या बर्थडेचा केक आपणच बनवायचा असा मी निश्चय घेऊन मी 2 दिवस आधी मुंबईमध्ये येऊन पोहोचली. कारण लास्ट टाइमला मला केक बनवता आला नव्हता. तर मी बर्थडेच्या थोडासाच वेळ आधी आलेली, त्यामुळे मी ह्यावेळी पूर्ण प्लॅन केलेला की मी बर्थडेला केक स्वतः बनवणार आहे. तर हा 2 टायर केक मी पूर्ण कसा बनवला ह्याची दुसरी इन्फॉर्मेशन मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकेन, कारण आताच टाकला असता तर व्हिडिओ खूप लेंदी झाला असता. सो तुम्ही पुढचा व्हिडिओ पण नक्की बघा.
दीदीसोबत योगेश दादाचा पण बड्डे, सो आम्ही दोघांचा पण बड्डे एकत्र सेलिब्रेट करतोय. आणि हा बड्डे झाल्यावरती आम्हाला योगेश दादाच्या घरी जाऊन पण बड्डे सेलिब्रेट करायचा आहे. Happy birthday to you. Happy birthday dear Siti Yogesh. Happy birthday to you. तोंडावर 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 पीछे से वार करते हैं. तोंडावर मार तोंडावर. योगेश इकडे इथे 2.5 किलोचा केक पर फडसा पडलेला आहे. ते सेलिब्रेशन करून झालं आणि दुसरं सेलिब्रेशन करायला आता आम्ही चाललो योगेश दादाच्या घरी. तिकडे दुसरं सेलिब्रेशन करायचं आहे, सो मी तुम्हाला ते पण दाखवते. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. इथे सगळ्या गाड्या आता बाहेर पडल्यात एका पाठोपाठ जाण्यासाठी योगेश दादाच्या घरी. काळोख पडलं अमावस्या ह्याच्यावरच पडतोय. Happy तो फाइनली हमें जिस तरीके का इंतजार था वो गाड़ी आ चुकी है. आणि आम्ही आता सगळे मस्त पाडणारे बिर्याणीवरती ताव. आणि आता वाजते 11:15. 12च्या आम्हाला जेवायचे कारण उद्या आहे मंडे. फायनली सगळं